शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी. शरद पवार विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहणार. राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर. ब्राऊन विद्यापीठामध्ये भाषण देणार. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची नियमित आढावा बैठक. दुपारी 2 वाजता आढावा बैठक. ठाकरेंचे खासदार आणि मुंबईतील आमदार बैठकीला उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर. राज ठाकरे देखील सध्या कुटुंबियांसोबत परदेशात. दोन्ही बंधू मुंबईत परतल्यावर एकत्र येण्याच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा करणार उपोषण. उद्या सकाळी सिंचन भवनाबाहेर उपोषणाला सुरुवात करणार. पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी सुप्रिया सुळे करणार आंदोलन. भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंतांची फेरनियुक्ती. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देणार विलेपार्लेतील जैन मंदिराला भेट. हर्षवर्धन सपकाळ हे जैन मंदिराला भेट देऊन पाडकामासंदर्भात माहिती घेणार. विलेपार्लेच्या जैन मंदिरासंदर्भात आज सुनावणी. मंदिराचं कामकाज अधिकृत असल्याचा मंदिर ट्रस्टचा दावा. ट्रस्टनं राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची आज सुनावणी. नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरणी 5 अधिकारी कर्मचाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. दहशतवादी तहव्वूर राणाची कुटुंबियांसोबत बोलण्यासाठी धडपड. कुटुंबियांसोबत बोलण्याच्या परवानगीसाठी कोर्टात धाव. राष्ट्रीय तपास यंत्रणेला 23 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश. हिंदी सक्तीवरून भाजप मनसेमध्ये बॅनर वॉर. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती. भाजपच्या बॅनरबाजीला मनसेचं प्रत्युत्तर. धाराशिवमध्ये नागरिकांना आजारी पडल्यानंतर आयुष्यमान कार्डची आठवण. लोकांमध्ये आयुष्यमान कार्ड संदर्भात जनजागृती नाही. डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचं वक्तव्य. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्राप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना साकडं. पीओपी मूर्तीवर मुंबईत बंदी कायम. मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयामध्ये बैठक. मूर्तिकारांच्या सर्व संघटनांसोबत 24 एप्रिलला बैठकीचं नियोजन. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होण्याची शक्यता. राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि पाणी प्रश्नाच्या संदर्भातही चर्चेची शक्यता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक. आज दुपारी टिळक भवनात बैठकीचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक. संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी बैठक. तर आमदारांचे आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं नियोजन. संग्राम थोपटेंची काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी. आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश. देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर. कुडाळ एसटी स्टँड मैदानावर भरणार महामेळावा. काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई आज नाशिक दौऱ्यावर. नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा पाडल्यानंतर दलवाई पाहणी करून नागरिकांसोबत साधणार संवाद. माजी खासदार संजय काका पाटलांसाठी भाजपचे दरवाजे बंद. विशाल पाटलांनी दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण. तुर्तास उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका. राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. परदेशातून मुंबईत आल्यावर 29 एप्रिलला राज ठाकरे स्वतः भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. अश्विनी बेदरे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप. पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय. तर अन्य 2 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. पुण्यात रस्ते दुरुस्तीच्या 65 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता. महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीमध्ये मान्यता. तातडीच्या कामांसाठीच्या निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय. ठाकरे बंधू एकत्र आल्यास कायमचं शेतात जाऊ, कायमचं संघाच्या शाखेत जाऊ अशी काहींना भीती. संजय राऊतांचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला. पोर्शे प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट. ससूनच्या 2 डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना निलंबित. आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी निलंबन. बुलढाण्यामध्ये केस गळतीनंतर आता नख गळती. 2 दिवसामध्ये 56 रुग्ण आढळले. संपूर्ण तपासणीनंतरच नख गळतीचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता. जिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. जिशान सिद्दीकींच्या मेल आयडीवर धमकीचा मेल. वडिलांसारखे तुझेही हाल करू. मेलवरून धमकी तर 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी.
एटीएम वापरणं महागणार, आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही द्यावे लागणार पैसे. बॅलन्स चेक करण्यासाठी खिसा कापला जाणार. देखभाल खर्च वाढल्यानं एटीएम शुल्कामध्ये वाढ. मुंबईवर पाणी कपातीचे संकट, तलावांमधील पाणीसाठा आला 28%. मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात होते लक्षणीय घट. वर्ध्यात आणखीन 2 दिवस उष्णतेची लाट, तापमान 43 अंशांवर. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकानं पतीसह घेतलं अंबाबाईचं दर्शनाची पोस्ट सोशल मीडियावर केली शेअर. पिंपरी चिंचवडच्या महापालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका आयुक्त शेखर यांना पुरस्कार प्रदान. पेट्रोल डिझेलच्या गाड्या हद्दपार केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, परिवहन विभागाचे उच्च न्यायालयात भीती व्यक्त करणारं प्रतिज्ञापत्र. मुंबईत केवळ सीएनजी इलेक्ट्रिक वाहनं चालवण्याचा परिणाम. महाराष्ट्र लॉटरीसाठी राज्यात केरळ पॅटर्न राबवणार, मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेमध्ये समिती गठीत करणार. समिती केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा करणार. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट, गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. 358 गावं आणि 1026 वाड्यावस्त्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज आणि पाण्याअभावी उद्योजक मेटाकुटीला, महावितरणाचे फीडर बसेना आणि पाणी टंचाईमुळे पाणी मिळेना. अडचणींवर तात्काळ मात करण्याची उद्योजकांची मागणी. धुळे शहराला मिळणार 1 दिवसाआड पाणी पुरवठा, पालिकेनं 25 ठिकाणी फीडर लाईनमध्ये बदल केल्यानं शहरातील जवळपास 70% भागात होतोय दिवसाआड पाणी पुरवठा. अमरावती शहराचा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची माहिती. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. धाराशिवच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची लूट, पाणी बॉटलची किंमत 15 रुपये असताना प्रवाशांना विकली जाते 20 रुपयाला. प्रवाशांची लूट करणाऱ्या विक्रेत्यावर कोणाचा बरदस्त, प्रवाशांमधून विचारला जातोय संतप्त सवाल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढल्यानं पाण्याचं संकट, त्यामुळे विविध भागात महापालिकेच्या 12 टँकरनं पाणी पुरवठा करत 90 ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या. नागपूरमध्ये वाढली 4,63,000 झाडं, 14 वर्षांनंतर वृक्ष गणनेतून समोर आली आकडेवारी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना दिलासा. चंद्रपूर जगात सर्वात उष्ण शहर ठरलं, शहराचा पारा 45.6 अंशांवर पोहोचला. पुढील 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 44.10%. उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं पाणी पातळी झपाट्यानं होते कमी. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये नागरिकांचा मूक मोर्चा, वाढती गुन्हेगारी थांबवा या प्रमुख मागणीसाठी काढण्यात आला मूक मोर्चा. काळ्या फिती लावत मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुषांचा सहभाग. दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य म्हणजेच व्हॅलिडेट नसल्यास एमपीएससी पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मनाई, प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे माहिती. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार, उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. आयुक्तांकडून 27 एप्रिलचा मुहूर्त. खड्डे भरण्याच्या खर्चामध्ये मुंबई पालिकेकडून 60% कपात, मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रिटीकरण सुरू असल्यानं निर्णय. खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून 79 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार. देशात 4थ्या क्रमांकाचं सर्वोच्च तापमान, अमरावतीमध्ये जिल्ह्याचं तापमान हे 44.6 अंशांवर. आणखीन 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज, नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. देशातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद विदर्भामध्ये. चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर. मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई, 30 गावांपर्यंत टँकर पोहोचू शकत नाही. मे महिन्यामध्ये आणखीन भीषण परिस्थिती होण्याची शक्यता. परभणीच्या चिकलठाणा पाटी येथे शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन, समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये संपादित जमिनीच्या मोबदल्याची केली मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयामध्ये घोरपड शिरल्यानं कामकाज झालं ठप्प. वन्यजीव संस्था सदस्यांनी सुरक्षित पकडून केलं निसर्गामध्ये मुक्त. सांगलीमध्ये खुरसुंडीची श्री सिद्धनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू. यात्रेच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी मिरवणूक सोहळा संपन्न, भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन. कुस्ती मैदानामध्ये छोट्या मोठ्या सुमारे 50 पेक्षा अधिक कुस्त्या.
सांगलीच्या शेतफळेच्या सिद्धनाथांच्या अष्टमी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात. यात्रेच्या निमित्तानं 2 दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन. नांदेडमध्ये किराणा सुपर मार्केट दुकानाला भीषण आग. कोट्यवधी रुपयांचं किराणा सामान जळून खाक. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. भाईंदर पूर्वमधील इंदिरा गांधी उद्यानामध्ये अनेक मासे मृत्युमुखी. तलावात टाकलेल्या ब्रेडमुळे पाणी दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये तोयता पोलिसांनी घातला वृद्ध व्यक्तीला गंडात. 2 लाखांचे दागिने केले लंपास. या प्रकरणी 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये सोन्याच्या ऐवजासह रोख असा 3.25 लाखांचा मुद्देमाल लंपास. पोलीस घटनास्थळी दाखल. अधिकचा तपास सुरू. मुंबईच्या मानखुर्दमध्ये घरात सिलेंडरचा भीषण स्फोट. या घटनेमध्ये एका मुलीचा मृत्यू तर आगीमध्ये घर जळून खाक. सांगलीच्या आष्टा परिसरामध्ये गवा रेड्याचा मुक्त संचार. गव्यानं शेतीची नासधूस केल्यानं शेतीचं मोठं नुकसान. मुक्त संचार करणाऱ्या गव्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शॉर्ट सर्किटमुळे 1 एकर कारल्याची शेती आगीमध्ये जळून खाक. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील घटना. घटनेमुळे शेतकऱ्याचं सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान. पेट्रोल भरण्याच्या वादातून 2 अज्ञात इस्मांकडून तरुणाला लोखंडी रॉडनं मारहाण. अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील पेट्रोल पंपावरची घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. जालन्यामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात. दिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा डेपोला आग. आगीमध्ये शेकडो टन कचरा जळून खाक. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांना आग विझवण्यात यश. रिक्षा चोरी प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांकडून सराईत. गुन्हेगाराला अटक. चोरी केलेली रिक्षा पोलिसांकडून जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.